आपल्याला कंटाळा येतो गोष्टी डील करून, नको वाटतंय मला जगायला, हे वाटणं म्हणजे सुसायडल असं नाही. एक्सेसच ओव्हर थिंकिंग होते. तुम्ही एखाद्या गोष्टीवर खूप विचार करत राहता, मला अँक्शियस वाटायला लागतं, रेस्टलेस वाटायला लागतं, मूड लो व्हायला सुरुवात होऊ शकते. मी रिकामी बसले तर काही ना काहीतरी विचार करतात. दॅट डझंट मीन की मी ओव्हर थिंक करतो. एखादी मुलगी ज्या पद्धतीने एखादा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा विचार करेल, ती सेम पद्धत एका मुलाची नसते. कुठलेही दोन व्यक्ती आले की मुद्दे पटत नाहीत, वाद होत नाही, पण ते वाद काय एक्सटेंड पर्यंत जातात, किती काळ टिकतात, त्याचा परिणाम तुमच्या रिलेशनवर किती होतो हे बघायची खूप गरज आहे. नाही पटलं तर सोडून द्यायचं, हा अप्रोच आहे. जर दोघाही व्यक्तींना ते नातं टिकवायची इच्छा असेल तर त्याच्यात कुठली लाज वाटली नाही पाहिजे की आपल्याला तिसऱ्या माणसाची मदत घ्यायला लागते. तर आपण थोडं सुसायडल थॉट्स कडे बघूया की बाबा एखाद्याला सुसायडल थॉट्स असेल तर तुम्ही त्यांच्याशी कसे डील करता? खरं सांगू तर सुसायडल थॉट्स किंवा असे एक्स्ट्रीम विचार किंवा जेव्हा एखादा व्यक्ती सुसायडल असतो तेव्हा काय कंडिशन मध्ये तो आहे त्याच्यावर खूप गोष्टी डिपेंड करतात. की इथे येऊन सांगणं की मला खूप लो वाटतं इतकं, की मला खूप टोकाचे विचार येतात थेरपी सेशन्स मध्ये, हे सांगणं, आणि मला आत्ता सुसायडल वाटतंय म्हणून मी हेल्पलाईन नंबरला कॉल करणं, या दोन गोष्टींमध्ये खूप फरक आहे. ओके, सो सुसायडल थॉट्स किंवा त्याची कॅल्क्युलेशन डिप्रेशन आणि ह्या गोष्टींमध्येच होतं किंवा मूड ह्या सेगमेंटमध्येच होतं. सो त्याच्याशी डील करताना खूप थरोली सायकोथेरपी आणि काउन्सिलिंगची मदत घ्यायला लागते. पण सुसायडल हेल्पलाईन ज्या असतात त्या लोकांना जे हेल्पलाईन ऑपरेट करत असतात त्यांचं ट्रेनिंग पूर्णपणे वेगळं असतं. त्याचं तुम्हाला वेगळं ट्रेनिंग घ्यायला लागतं. पुण्यामध्ये कनेक्टिंग एनजीओ म्हणून माझ्या माहितीत आहे की जे हे ट्रेनिंग पण प्रोव्हाइड करतात. कारण त्या मुवमेंटला कसं असतं की तो व्यक्ती सुसाईड करायला जाणार असतो, पण एक काहीतरी विचार येतो म्हणून ते हेल्पलाईनला फोन करतात. काय असतं मग ते हेल्पलाईन नंबर? हेल्पलाईन नंबर मध्ये ते तुम्हाला बेसिकली इनिशियल तो सपोर्ट की जेणेकरून तुम्ही पुढे जाऊन सुसाईड करणार नाही त्याच्यासाठी मदत करतात. सो तो जो मोमेंट आहे तो पास व्यवस्थित करायला ते तुम्हाला मदत करतात आणि मग पुढे पण ते तुम्हाला कनेक्ट करतात की तुम्ही पुढे मदत घ्या, काउन्सिलिंग घ्या, थेरपी घ्या, लागलं तर मेडिसिन घ्या ह्याच्यासाठी. सो ते हेल्पलाईनचं ट्रेनिंग वेगळं असतं. म्हणजे कारण तो जो मोमेंट असतो तो इतका क्रुशियल आणि इतका नाजूक असतो की तिथे तर प्रॉपर वे मध्ये डील व्हायला पाहिजे. त्यासाठी म्हणून त्या हेल्पलाईन्स वेगळ्या असतात. आणि सेशनमध्ये किंवा काउन्सिलिंगमध्ये किंवा एखाद्या व्यक्तीला अँझायटी आहे, एखाद्या व्यक्तीला डिप्रेशन आहे, किंवा कधी कधी ना ह्याच्यापेक्षा पण जास्त एक साधी गोष्ट सांगते की आपल्याला कंटाळा येतो गोष्टी डील करून माणूस म्हणून, की किती प्रॉब्लेम्स चालले आहेत, किती स्ट्रेस आहे, नको वाटतंय मला जगायला, हे वाटणं म्हणजे सुसायडल असं नाही. ओके, कंटाळा आलाय मला ह्याला डील करून, कारण माझ्याकडे ज्या डीलिंगच्या मेथड आहेत त्या संपल्या, त्याच्याने हे बरंच होत नाही किंवा याच्यात मी बाहेरच पडत नाही. फायनान्शियल इश्यूज असू शकतात, कामाच्या ठिकाणचे इश्यूज असू शकतात. सो तसं वाटणं ही खूप वेगळी गोष्ट आहे की जस्ट एक मनात विचार आला आणि तो गेला, पण तो जर सतत वाटत असेल, सतत तोच विचार येत असेल किंवा मी त्या विचाराला पुढे ऍक्शन मध्ये कसं कन्व्हर्ट करू असं जर मला वाटत असेल तर मग ते खूपच आपण म्हणतो अलार्मिंग आहे, की जिथे तुम्हाला मे बी मेडिसिनची मदत लागू शकते, काउन्सिलिंगची तर मदत लागणारच. सो ही गोष्ट पूर्ण वेगळी आहे. आणि ऍक्च्युली जेव्हा एखादा व्यक्ती सुसाईड करतो आणि तेव्हा जर त्याने कॉल केला, हेल्पलाईन नंबर्स जे असतात आपल्याकडे बऱ्याच आहेत, महाराष्ट्रातही बऱ्याच आहेत, सो त्यांना जर तुम्ही कॉल केला तर तिथे जे तुम्हाला मदत लागते ना ती खूप स्पेसिफिक आणि खूप अशी काय म्हणतो आपण विथ एम्पथी आणि इमोशनली डील करणारी लागते. त्याचं ट्रेनिंग वेगळं घ्यायला लागतं. म्हणजे ते लोक नॉट नेसेसरी सगळेजण मेंटल हेल्थ प्रोफेशनल असतात, पण ते तुम्ही व्यवस्थित ट्रेनिंग घेऊन त्याच्यात ट्रेन होऊन त्या हेल्पलाईनला तुम्ही मदत करू शकता लोकांची, असं आहे. ओव्हर थिंकिंग करतो, बरोबर, विचार येतातच. तर फरक कसा जाणवायचा की बाबा ओव्हर थिंकिंग आपल्याला एक्सेसच ओव्हर थिंकिंग होते किंवा वेगवेगळे विचार मनात येतात, तर ते असं जाणवायचं कसं की बाबा आपल्याला आता सायकोलॉजिस्टकडे जाण्याची वेळ आली? ओव्हर थिंकिंग करणं खरं तर नॉर्मल असं काही नाही, त्याच्यामध्ये ते त्रासदायकच आहे. पण ते किती वेळासाठी येत आहे आणि किती वेळा होत आहे आपल्याकडनं हे बघणं खूप गरजेचं आहे. म्हणजे जर मी ओव्हरथिंक करायला सुरुवात झाली किंवा एक विचार त्याच्या मागे एक विचार ते मला कुठे स्टॉप करता येतं का, की मी आता कामाच्या ठिकाणी आता मला ते नाही विचार करायचंय, असं मला जमतंय का, किंवा मी कशात तरी माझं मन गुंतवलं तर ते विचार माझे येत नाहीत असं होतं का, आणि हे किती वेळेला होतं दिवसभरात माझं, मला तिथे काही ट्रिगर लागतो का, म्हणजे काही घडलं की मग होतं का, काही घडलेलं नसतं तरी जस्ट माझ्या मनात विचार येतो आणि सुरू होतं. ओके, सो तीन गोष्टी चेक करायला पाहिजे. इंटेन्सिटी, किती टोकाचे असतात ते विचार जे काही येतात ते, किंवा काही लोकांना अशी खूप सवय असते की वर्स्ट काय होईल एखाद्या गोष्टीमधल्या ह्याच्याबद्दल विचार करणं. असं बोलतानाही ते बोलवून जातात की काय होईल, वर्स्ट केस सिनारिओ काय असेल वगैरे.
सो आता हे बोलणं ठीक आहे, पण जर ते वर्स्ट केस सिनारिओ इमॅजिन केल्यानंतर जर माझा विचार चक्र सुरू झाले त्या लेवलने आणि माझा मूड डिस्टर्ब व्हायला लागला, माझं लक्ष नाही लागायला लागलं, मला जेवण जेव्हा असं वाटत नाहीये, मला त्रास व्हायला लागला, मला ऍक्च्युली काहीतरी असं वॉमिटिंग सारखं वाटायला लागलं नव्हतं, तर ते डेफिनेटली त्रासदायक आहे किंवा तिथे आपल्याला मदत घ्यायला पाहिजे. अदरवाईज दुसरं पण असं आहे की ते किती इंटेन्सली येतात, ते किती वेळा येत आहेत आणि किती वेळेसाठी ते मला वाटतंय. जर मी स्वतः विथ माय काही कोपिंग स्किल्स आपलेही डेव्हलप झालेले असतात की प्रत्येकाचा स्वभाव असतो काही ना काहीतरी आणि प्रत्येकाच्या स्वभावामध्ये काही ना काहीतरी दोष असतो. सो आपल्यालाही असं वाटतं की कधी कधी ओव्हर थिंकिंग होतं, पण ओव्हर थिंकिंग करताना जर माझ्या मनात हा विचार आला की अरे काय एवढा विचार करायची गरज आहे का, आणि ह्या विचाराने मी थांबवू शकतोय तिथे, तर तिथे मी ओके आहे. जिथे ही गोष्ट खूप सतत सतत होतीये, खूप वेळासाठी होतीये, इंटेन्सली होतीये आणि ती अफेक्ट करायला लागलीये माझ्या वेगवेगळ्या गोष्टींवर, तिथे मला मदत घ्यायची गरज आहे. कारण आता फ्री टाइम जरी भेटला तरी समजा काहीच नसतं तर आपण नॉर्मल बिहेवियर असतं, नॅचरल बिहेवियर, की आपण काहीतरी विचार करतो, तर त्याला पण काय काय लोक ओव्हर थिंकिंग मध्ये कन्सिडर करतात. तर डेफिनेशन ओव्हर थिंकिंगची अशी आहे की तुम्ही एखाद्या गोष्टीवर खूप विचार करत राहता, ते विचार करता करता तुम्हाला अँशियस वाटायला लागतं, रेस्टलेस वाटायला लागतं. ओके, तुम्हाला ते विचार करता करता मूड लो व्हायला सुरुवात होऊ शकते, तुम्ही त्या प्रसंगातनं त्या गोष्टीमधनं बाहेरच पडू शकत नाही, त्याला ओव्हर थिंकिंग म्हणतात. मी रिकामी बसलीये तर मी माणूस आहे, मी रिकामी बसले तर काही ना काहीतरी विचार करतात, दॅट डझंट मीन की मी ओव्हर थिंक करतो. ओव्हर थिंकिंग हे जनरली एकाच गोष्टीबद्दल रिपिटेटिव्ह असतं, घडलेल्या काही रिपिटेटिव्ह प्रसंगाबद्दलच असतं, सतत सतत होत राहतं. त्याला किंवा आपण ज्याला म्हणतो ना की बालकी खाल निकालना, की मग हे का झालं, मग कसं झालं, मग काय करायला पाहिजे होतं. आता हा स्वभावाचाही भाग असू शकतो, पण माझ्या ह्या स्वभावाच्या भागामुळे माझ्या कामाच्या ठिकाणी, पर्सनल लाईफमध्ये, रिलेशन्समध्ये त्रास होतोय का, आपल्याला नाही जाणं तर लोक तरी सांगतात की तुझं खूप होतंय. सो तिथे आय नीड टू टेक हेल्प. पोस्ट मॅरिटल म्हणजे आता नॉर्मल लग्न झालं वाद तर होतातच नवरा बायकोमध्ये, तर ते ऍट एक्स्ट्रीम लेवलवर गेले, हे कसं कळावं? सगळ्यात महत्वाचं म्हणजे की लग्न मी का करतोय हे कन्सेप्ट खूप क्लिअर पाहिजे. आणि जसं मी म्हटलं की तो फोकस सगळा त्या सेरेमनी सोडून जर पुढे गेला तर खूप बरं होईल. ती सेरेमनी तर महत्वाची आहेच, नक्कीच आहे, पण त्याच्या पुढे ऍक्च्युअली आयुष्य सुरू होत आहे. सो बायको आणि नवरा किंवा एक मुलगी आणि एक मुलगा ह्याच्यातले जे बेसिक व्यक्ती म्हणून आणि त्यांच्या जेंडर म्हणून जे डिफरन्सेस आहेत, त्यांच्या वागण्याच्या, गोष्टी परसिव्ह करायच्या, प्रॉब्लेमला डील करायच्या, ह्या पद्धती मुळात नॅचरली डिफरंट आहेत. ओके, एक मुलगी म्हणून एखादी मुलगी ज्या पद्धतीने एखादा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा विचार करेल ती सेम पद्धत एका मुलाची नसते, कारण त्यांचं बेसिक परसिव्हिंगची कपॅसिटीज डिफरंट आहे, परसिव्ह करायची पद्धतच डिफरंट आहे कपॅसिटीपेक्षा. सो त्यामुळे ह्याचा अवेअरनेस मला आहे का, हे खूप महत्वाचं आहे. दुसरं म्हणजे की आता वाद होतात तेव्हा कधी मदत घ्यायला पाहिजे, असं आहे की तुमचं रिलेशन किंवा तुमचं नातं हे काय गोष्टींवर, म्हणजे आता वाद होतातच लग्नानंतर किंवा कुठलेही दोन व्यक्ती आले की मुद्दे पटत नाहीत, वाद होत नाही, पण ते वाद काय एक्सटेंड पर्यंत जातात किंवा ते किती काळ टिकतात, त्याचा परिणाम तुमच्या रिलेशनवर किती होतो हे बघायची खूप गरज आहे. कारण आधी डिवोर्स रेट खूप कमी होते, आता डिवोर्स रेट वाढत. येस, कारण आता आपल्याकडे पण व्यक्ती स्वातंत्र्य आणि नाही पटलं तर सोडून द्यायचं हा अप्रोच आहे. तो चांगला आहे का वाईट हे मला बोलायचं नाही, पण मला सांगायचं की हा अप्रोच आहे. सो जर दोघाही व्यक्तींना ते नातं टिकवायची इच्छा असेल तर त्याच्यात कुठली लाज वाटली नाही पाहिजे की आपल्याला तिसऱ्या माणसाची मदत घ्यायला लागते. तुम्ही न सांगता पण तुमच्या घरातली तिसरी लोक येऊन तुम्हाला सांगतातच ना, कन्वे करतातच की काय करा आणि कसं नका. सो ऍक्च्युली ज्याला ह्या सिच्युएशन मध्ये ऍज अ थर्ड पर्सन म्हणून तुमच्या नात्याकडे बघता येऊ शकते, प्रोफेशनल वाईज त्याला ती कपॅसिटी आहे, त्याचे ते स्किलसेट आहे, तो व्यक्ती तुम्हाला जास्त बेटर वे मध्ये मदत करू शकणार आहे. आणि मला एक खरं सांगायला आवडेल की नवरा बायकोच्या भांडणांमध्ये ना पेरेंट्सला इन्व्हॉल्व्ह करण्यापेक्षा सायकोलॉजिस्टला इन्व्हॉल्व्ह करा. दे हॅव अ रिअली गुड व्ह्यू पॉइंट ओव्हर इट. म्हणजे मी असं म्हणत नाही की कारण ते सायकोलॉजिस्ट आहेत, कारण ते थर्ड पर्सन आहे, ते कोणाशीच कनेक्टेड नाहीयेत इमोशनली, सो ते कोणाच्याच बाजूने बायस्ड होऊन विचार करणार नाहीयेत. हा जो बेनिफिट आहे ना सायकोलॉजिस्टकडे जायचा, तो पेरेंट्सकडे जाण्यात नाहीये. कारण नॅचरली म्हणजे तुम्ही पेरेंट्स आहात, तुम्ही त्या रोलमध्ये आहात, तुम्ही बायस्ड होणारच एकाच्या बाजूने.